भारतीय जनता पक्षाच्या फाउंडेशन डेचे तुमकां सगळ्यांक परबी दिता। त्याच बरोबर पार्टी जी तत्व घेवन फुडें चल्ल्यात आनी आमी रामाक ह्या देशाचो आदर्श पुरुष मानलो। जीवनात जर कोणाचें अनुकरण करपाचें त्या रामायणान आमकां शिकयलें, रामाच्या चरित्रान आमकां शिकयलें, त्या आदर्श पुरुषाची आज रामनवमी आसा, तांचो जन्मदिन आसा। आज सुयोगान दोनूय दीस बरोबर येयल्ले आसा आनी भारतीय जनता पार्टीच्या वाटेन चल्ल्या ती वाट कशी बरोबर आसा हें म्हाका आजच्या दिसान आमकां दाखोवन दिल्लें आसा। हांव रामनवमीची तुमकां सगळ्यांक परबी दिता। ह्या देशांत वेगवेगळ्या धर्माचे ह्या देशाक वयर काडपी लोक जावन गेले आनी तांचो आदर्श हो आमी सदांच दवरलो आनी तो हाज्या फुडें दवरतलो। आमची संस्कृती ही एक आसा। कदाचित धर्माक वेगवेगळ्या धर्माक मानता आसतले, परंतु ह्या सगळ्या धर्माच्या लोकांनी जो काही राष्ट्रवाद, राष्ट्रा संबंधी, समाजा संबंधी आमकां जे काही गोष्टी शिकयल्यात त्यो आमी जर व्यवस्थीत केल्यो जाल्यार निश्चितपणे हो देश जशें दामोदर म्हणले प्रमाणे 2047 हो विकसीत जावंक शकता। आनी म्हणून आमकां सगळ्यांक आपापलें कंट्रिब्युशन करपाचें काम जें आसा तो भारतीय जनता पक्ष ही तत्व घेवन राजकारणांत उतरलेलो आसा। आमकां सदांच शिकवण आसता सगळ्या हातूंतल्यान आमी देशाक आमी सर्वोपरी म्हटलां, देशाक आमी वयर दवरलेलो आसा। ताचे नंतर आमी पक्षाची आनी ताचे नंतर आमचें स्वताचें जें कितें आसा तर ताचे नंतर ही शिकवण जी आसा ह्या शिकवणे मुळेच आनी आमच्या सगळ्यांच्या आचरणा मुळेच आमी आज हांगा पर्यंत पाविल्ले आसात। दामोबान फाटलो इतिहास सगळो सांगलो। हो पक्ष एकमेव ध्येय घेवन ह्या मातृभुमीचें कल्याण, हांगसरल्या समाजाचें कल्याण, हांगसरल्या प्रत्येक सगळे धर्माच्या लोकांचें कल्याण जावचो हो हेतू घेवन भारतीय जनता पक्षाची स्थापना जाली। ताचे फाटलो इतिहास दामोबान सांगलो आनी आज आमी फुडें वतत आसात। प्रत्येक पक्षाच्या मनशाच्या जिवनांत तशे चढ उतार आसतात, पक्षाच्या जिवनांत चढ उतार आसा। जी काही काँग्रेसची अबाधित सत्ता ह्या देशाचेर आशिल्ली आनी त्या अबाधित सत्तेच्या माध्यमातून ते देशाचें कल्याण केलें ना। कितले वर्सां 60-65 वर्सां आज हो हांव टिका करिना, पूण ते पार्श्वभूमी ताचे फाटली कितें आशिल्ली ती सांगता की आज ज्यो काही हांकां अजुनूय आमी सामोरे वतात ती जर आमी योग्य पद्दतीन राजकारण तेणें केल्लें, राष्ट्राचें राजकारण केल्लें जाल्यार आज आमकां असले अडचणीक तोंड दिवचें पडचें नाशिल्लें। परंतु 60-65 वर्सां सत्ता चलोवन फक्त पार्टीचो विचार, परत परत सत्तेर येवपाचो विचार, होच विचार घेवन राजकारण जालें। काही तुश्टीकरणाचे कार्यक्रम फक्त वोट बँके लागून तुश्टीकरणाचे जाले आनी ह्याच कारणान आमी इतले फाटीं उरले आनी ज्यो काही अडचणी आमचे समोर आयल्यो ह्या तांच्या वागण्यामुळे आयल्यो। आनी म्हणून आज आमी पळयतात गेली 65 वर्सांची काँग्रेसची सत्ता आनी गेली 11 वर्सां भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आसा त्या सत्तेचो जर आमी विचार केलो जाल्यार देश कसो फुडें गेलो ताचो उल्लेख सिद्धार्थांनी आपल्या भाशणांत केल्लो आसा। 1980 भारतीय जनता पक्षाची आजच्या दिसा भारतीय जनता पक्षाची स्थापना जाली। ताची फाटली कारणां हीच आशिल्ली की कारण जो 1975 आणीबाणी लादली, म्हणजे आज लोकशाहीची गप्पा मारपी काँग्रेस पक्ष आनी हाल्ली फाटीं वचपाची गरज ना, परंतु ज्या पद्दतीन सत्ता आपली मुठीक उरची म्हणून घटना बदलली आनी आज घटनेचें पुस्तक काडून प्रत्येक वेळार ते दाखयतात काय की आमी घटनेचे खंय तरी संवर्धन करपी लोक आसात। पूण खरी जर ह्या घटनेचो बाबासाहेब आंबेडकरान आनी इतर ह्यांनी मेळून जी घटना केली ती घटना पांयदळी तुडोवपी काँग्रेस पक्ष हो पयलो आशिल्लो आनी तांणी आणीबाणी ज्या पद्दतीन कित्याक लादली तर सत्ता इंदिरा गांधीच्या हातान अबाधित उरची म्हणून घटनेक बदल केलो। भारतीय जनता पक्षान काही जे घटनेक बदल केले आसतले पण ते समाजाच्या आतांची परिस्थिती पळोवन लोकांक ही हे कलम जे आज लागना ब्रिटिशा वयली कलम ती तर ती बदलून जर समाजाचें बरें जाता, देशाचें बरें जाता ते लोकां खातीर बदल्लें आसा आनी हांणी जो घटनेक बदल केला तो स्वता खातीर केल्लो आसा। आनी हे आणीबाणीच्या कारणान तातूंत एक बरें जालें की सगळ्या पार्टीच्या लिडरांक हांगसरल्यो सामाजीक संघटना आसता, संघ आसतलो, विश्व हिंदू परिशद आसतली, अन्य सामाजीक संघटना आसतल्यो, अन्य पॉलिटिकल पार्टी आसतल्यो, हांकां सगळ्यांक 1975 लाखो लोकांक 3 लाख लोकांक भितर डांबले, 18 म्हयने भितर दवरले कांयच कारण नासतना। जी घटनेक स्वातंत्र्य दिल्लें आसा हांव खंयच्याच संघटनेचें काम ताचें गुन्न करचो तेन्ना तांकां भितर दवरपाक मेळटा।
नाल्यार अशें तें परंतु ह्या सत्तेचो दुरुपयोग अशा पद्दतीन केल्या नंतरच परत एकदा जी 1975 आणीबाणी लायली 1977 जी ताका दिसलें की आमकां मेजॉरिटीन आमचें सरकार काँग्रेसचें परत येतलें आणीबाणी उठयली इलेक्शन घेतलें पण ह्या देशाच्या जागृत नागरिकांनी जनता पार्टी म्हणून जे काही एकत्र सगळे पक्ष आयले आपापलो पक्ष विसर्जन करून जनता पार्टी फॉर्म केल्ली आणि तातूंतल्यान एकत्र येवन ह्या काँग्रेसचो लोकांनी पराभव केलो परंतु नंतर कारण सत्ता चलोवपाची हें नाशिल्ले कारणान खंय तरी कोणाच्या भुलथापांक बळी पडले आणि तातूंतले काही घटक पक्ष आशिल्ले ते तांकां प्रायम मिनिस्टर करता म्हणून तांणी पार्टी जनता पार्टी फोडली आणि ताका लागून वाद निर्माण इतलोच केलो की भारतीय जनता पार्टी जी आसा ते खंय तरी संघा कडेन संबंदीत आसा दुहेरी मेंबरशीप आमकां चलची ना त्यामुळे वाद निर्माण केलो आणि अशें आमच्या पार्टीच्या लोकांनी सांगलें आमी कदाचित पक्ष बदलू शकतले पण तो विचार बदलू शकचे ना आणि हो विचार घेवन पार्टीची एक फॉर्म विचार घेवन ह्या देशाचो विकास आणि समाजाचें कल्याण हो विचार घेवन आमी फुडें सरिल्ले आसात तो जो विचार त्या विचाराक आमी सोडचिट्टी दिवंक शकना आणि म्हणूनच आमी खंय तरी बदलचे ना म्हणून जनता पार्टी सोडून भारतीय जनता पक्ष वेगळो जालो आणि 1980 भारतीय जनता पक्षाची स्थापना जाली ताच्या नंतर अशी तरेची परिस्थिती ताच्या नंतर 14 इलेक्शन जाले लोकसभेचे तातूंत येदी व्हडली संघटना म्हणजे जनसंघाच्या टायमाकाराचे 90-95 खासदार भारतीय जनसंघाचे आशिल्ले परंतु ह्या सगळ्या हितूनच्यान ते सगळे एकठांय जाले आणि भारतीय जनता पार्टीक फक्त 2 खासदार मेळ्ळे पूण खंयच गडबडून ना वता आमच्या विचाराचेर दृढ आणि कार्यकर्त्याचेर आणि विचाराचेर दृढ विश्वास दवरून भारतीय जनता पक्षान फुडें मार्च चालत रावले कार्यकर्त्यांनी तो नाच श्रम करून येणाऱ्या दुसऱ्या इलेक्शनाक परत आशिल्ल्या त्या स्थानाचेर जवळजवळ 90 आपले जवळ 86 काय कितले खासदार ताजे नंतरचे 89 निवडून दिले आणि ताजे नंतर जो ग्राफ आज वयर सरलो 1999 परत एकदा अटलजीच्या नेतृत्वा खातीर पयलें बिन काँग्रेसी सरकार जे आशिल्लें तें आयलें म्हणजे फूल टायम चल्लें ताजे नंतरचो प्रवास आमी पळयला काही गोष्टी मातशे आमी फाटीं उरले पण 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसची सत्ता परत आयली आणि आता ताजे नंतर मेजॉरिटी घेवन 2014 ते आतां पर्यंत 3दा नरेंद्र भाई मोदीच्या नेतृत्वा खातीर एनडीएचे सरकार आसतलें म्हणजे बीजेपीची मेजॉरिटी आसून सुद्दां जे आमचे सांगाती पक्ष आशिल्ले तांकां खंयच कुशीत न दवरता तांकां बरोबर घेवन आज सत्ता फुडें वता आणि ह्या जवळ 10-11 वर्सांक अटलजीचे 5 वर्सांक जो विकास जाल्लो आसा तो विकास जो आसा तो विकास आमी आमच्या दोळ्यांनी पळयता सांगपाचो हेतू की हे सगळे जे कितें आसा ते कार्यकर्ते चार्ज जाले कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचो विचार करून संपूर्ण जीवन काही अशें जाले पळय आमी कार्यकर्ते आसात पूण अशे कार्यकर्ते आसात ते कार्यकर्ते आज दिसना ते खंय तरी फावंडेशन आमचे बुनयादीचे फातर आसात प्रचारक म्हणून संपूर्ण जीवन पक्षा खातीर दिल्ले असे कार्यकर्ते हजारोनी कार्यकर्ते आहात ते दीस रात भारतीय जनता पक्ष संसार ना काय ना आणि म्हणूनच तांच्या ह्या बुनयादीच्या आदाराचेर आज भारतीय जनता पक्षाची बिल्डींग उबी आसा आणि म्हणून आमी सगळे ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या परिश्रमाचेर तुमी आमदार आसतले खासदार आसतले कावन्सिलर आसतले सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाक अशा पद्दतीन मदत केली काम केले आणि आज भारतीय जनता पक्ष ह्या देशांत एक मजबूत पार्टी जावन मजबूत सरकार जावन आमचे समोर आशिल्ल्यो समस्या सोडोवपाचें काम योग्य पद्दतीन करता हें श्रेय जें कितें आसा हें कार्यकर्त्याच्या त्यागाक आसा कार्यकर्त्याच्या परिश्रमाक आसा आणि म्हणून हे जे कितें आसा आमकां जे नरेंद्र भाई मोदीजीन जे हें दवरलेलें आसा जे आमचे समोर एक उद्देश दवरलेलो आसा 2047 आमी इतले वर्सां फाटीं उरले कारण योग्य पद्दतीचें आमचें वचप जालें ना हें राजकारण हें खरोखरूच समाजाचो देशाचो उद्धार करपाचें जालें ना त्या खातीर आमी एक सगळ्यांनी विडो उचललेलो आसा की 2047 हो देश जो आसा हो देश नंबर 1 ह्या जगांत करपाचें जें स्वप्न आमचें आसा तें स्वप्न साकार करपाक आमकां सगळ्यांक परिश्रम आनिल्लेशे करचे पडटले आणि निश्चितपणे आमच्या सगळ्या परिश्रमाच्या आदाराचेर आमी तें करूं शकतलो असो दृढ विश्वास घेवन आज आमी संकल्प करूया की जे हांव कदाचित पक्षाची 1 वर काम करता तातूंत आनी एक अर्द वर घालून हांव प्रत्येक दिसा अशें ठरून आमच्या पार्टीचें काम करतलो जाल्यार हें स्वप्न आमचें 2047 पुरें जातलें आजच्या ह्या शुभ दिनी तुमकां सगळ्यांक मना पासून हांव वंदन करता की तुमच्या आदाराचेर पार्टी सरकार हें सगळें योग्य पद्दतीन चलत आसा आनी तुमचो सहयोग सदांच आसतलो अशी अपेक्षा करता सगळ्यांक आव्हान करता की हें जें कितें आसा सगळे जर हो देश मजबूत उरतलो आमच्यो सीमा मजबूत उरतल्यो तर आमचे नरेंद्र भाईचे जशें नेतृत्व आसा तें नेतृत्व आमकां जाय
आणि सगळे राज्य ज्या पद्दतीन आपापलो विकास करून ह्या देशाक फुडें व्हरतात ते आमकां फुडें व्हरपाक जाय. तुम्ही सगळ्यांनी सहयोग दिवचो अशी एक आज आम्ही शपथ घेऊया. पुढे या. सगळ्यांक देव बरें करूं. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा वंदे मातरम. 2000 सालांत डबल इंजिन सरकार मनोहरभाईच्या लिडरशिपी खाला आमचे गोंयांत जाले आणि आयज डॉक्टर प्रमोद सावंताच्या लिडरशिपी खाला गोंयांत ट्रिपल इंजिन सरकार आसा. खंय तरी केंद्रान राज्यान आणि स्थानिक पातळीचेर निवडणूक जिखून भारतीय जनता पक्ष लोकांचो सेवा करीत आयलो आणि गोंयच्या 65 वर्सां वाटचालीन जर पळयत जाल्यार खऱ्यो स्किमी लोकांपर्यंत पावोवपाक आणि खरे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हो एक भारतीय जनता पक्षाच्याच काळांत जालो. हांव आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंता कडेन मागता की तांणी ह्या वेळार संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तात व्यासपीठाचेर आसात आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री दामू नाईक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते श्री गोविंद पर्वतकर सर, सिद्धार्थ, त्याचबरोबर आमदार जेनिफर मोन्सेरात, राजेश रुडाल्फ, भारतीय जनता पार्टीचे बाकी सगळी कार्यकर्ता म्हणजे मोगाळ भयणीनो भावानो, पत्रकार मित्र. अखंड भारत हे स्वप्न साकार करपा खातीर भारतीय जनता पार्टीची निर्मिती जनसंघ जनता पार्टी ते भारतीय जनता पार्टी असो भारतीय जनता पार्टीचो प्रवास श्यामाप्रसाद मुखर्जी पासून ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो हो भारतीय जनता पार्टीचो प्रवास. रामराज्य ह्या देशात येवचे, सुराज्य ह्या देशात येवचे हाच्या खातीर कार्यकर्त्यांची असलेली धडपड आणि सातत्यात हजारांनी लाखांनी कार्यकर्ते ज्यांच्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांच्यानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्याच प्राणाचे बलिदान म्हणून आम्ही आज रामराज्य पळयता, सुराज्य पळयता, राम मंदिर पळयता. आम्ही हे मुद्दामून कित्याक म्हणटा तर आमकां सगळ्या जाणांक खबर आसतलें डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी तेन्नापासून म्हणजे 1951च्यान श्यामाप्रसाद मुखर्जी पयले फावटी आशिल्ले फॉरेस्ट मिनिस्टर हांच्यांनी आपल्या पदाचो त्याग केलो आणि पदाचो त्याग करता आसतना सांगलें की हो भारत देश अखंड आसपाक जाय. हो भारत देश जो आसा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अखंड भारताचें स्वप्न आमकां साकार करपाक जाय म्हणून आमी राजकारण करता. तांच्यांनी आपल्या पदाचो त्याग केलो आणि तेन्ना तेंच्यांनी सांगलें इस देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा ही घोषणा सगळ्यात पयली श्यामाप्रसाद मुखर्जीत दिली. तेंच्यांनी आपल्या प्राणाची तांकां आहुती दिवची पडली पण तें स्वप्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केन्नाच विसरूंक ना. श्यामाप्रसाद मुखर्जी पासून आजपर्यंत त्याच प्रेरणेन त्याच भावनेन आम्ही सातत्यात इस देश में एक विधान एक प्रधान एक निशान हेच जावपाक जाय म्हणून तर आपण कंटिन्युअसली काम करीत रावले. कितलेशेच अखंड कार्यकर्ते आसा. हे कित्याक तर जम्मू काश्मीरातल्या लाल चौकात तिरंगो लहरपा खातीर एक फावटी न्ही अशे 8 ते 10 फावटी तरी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तमाम कितल्याशाच कार्यकर्त्यांनी तिरंगो म्हणजे ज्या जम्मू काश्मीरात 2 झेंडे लागताले, ज्या जम्मू काश्मीरात 2 संविधानां लागताली, ज्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटाले ते आमकां मान्य नासलें म्हणून वेळच्या वेळी थंयसर आंदोलनां जायत गेली आणि तीच भावना यतीत दवरून आमी म्हणटा की सातत्यात भारतीय जनता पार्टी काम करीत गेली आणि आज भारतीय जनता पार्टी जेन्ना सत्तेर आयली त्या वेळार भारतीय जनता पार्टीन 370वे कलम रद्द करून परत एकदा सिद्ध करून दाखयलें की हय श्यामाप्रसाद मुखर्जीत पळयल्लें तें स्वप्न म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत हेच ते स्वप्न देश में एक विधान एक प्रधान एक निशान यही चलेगा हेच आम्ही सत्य करून दाखयलें. ही खरी भारतीय जनता पार्टीची निष्ठा, ही खरी भारतीय जनता पार्टीची प्रेरणा, ही खरी भारतीय जनता पार्टीचो त्याग हेच भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थात आमी म्हणटा की आमी राष्ट्र सर्वोपरी ह्या भावनेंतल्यान आमी काम करीत आयिल्ले आसा. गोंयच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचेर आमचे बाब दामू नायक हांच्यांनी डिटेलात उलयल्या. श्रीपाद भाऊ उलयता आसतनाय बी देशाच्या राजकारणाचेर पूर्णता ते उलयले. हांव आज जे देश समर्पित राष्ट्र भावनेंतल्यान काम केल्ल्या सगळ्या अखंड कार्यकर्त्यांक याद करता आणि हे याद करता आसतना म्हणजे बरेचशे फावटी गोंयच्या स्वतंत्र संग्रामात सुद्धा जनसंघ राष्ट्रीय स्वयंसंघ आणि तेन्नाच्या आशिल्लो भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसंघ श्री जगन्नाथराव जोशी हांचे योगदान हांचे बलिदान हे तितकेच मोठे आसा. 1955 जाल्ल्या त्या बलिदानान म्हणजे लीड करता आसतना वेगवेगळे नेते पुराय देशभरांतल्यान हांगासर आयले आणि तेज्या उपरांत जावपी आंदोलनात म्हणजे जनसंघाचे नेते जगन्नाथराव जोशी हांच्यांनी बी हिरिरीन भाग घेतलेलो गोंय मुक्त जावचें म्हणून.
म्हणून म्हटलं हांव 1947 देश स्वतंत्र जालो. 1961 म्हणजे देश स्वतंत्र जाल्या उपरांत 1951 बाब दामून सांगले त्या प्रमाणे 1952 जनसंघाची स्थापना जाली. बट तेन्ना सुद्दां म्हणजे गोंय स्वतंत्र जावं नासलें आनी ते गोंय स्वतंत्र जावचें म्हणून जशें डॉक्टर राम मनोहर लोहिया गोंयांत आयिल्ले त्याच बरोबर जनसंघाचे तेन्नाचे नेते जगन्नाथराव जोशी हांचेय बी गोंयच्या मुक्ती लढ्यात म्हणजे भारतात स्वतंत्र संग्रामात गोंयच्या स्वतंत्र सैनिकांचे योगदान आसाच आसा. बट जनसंघाच्या नेत्यांचेही योगदान हे तितकेच म्हत्वाचें आसा. भारतीय जनता पार्टी 1980 जरी स्थापन जाली आसत जाल्यार जनसंघ जनता पार्टी ते भारतीय जनता पार्टी पर्यंत म्हणजे गोंय मुक्तीच्या स्वातंत्र्य संग्रामा पासून गोंयच्या ह्या उदरगती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या आणि जनसंघाच्या नेत्यांचे योगदान हे खूब व्हडलें आसा. दामून घेतलेल्या सगळ्या आमच्या म्हणजे काशीनाथ परब पासून मनोहरभाई पर्रीकर येता दामू नाईक अशा सगळे असंख्य नेत्यांनी म्हणजे हो पार्टी ही लोकां पर्यंत पावपा खातीर घेतलेले कश्ट आणि ताकाच लागून आज आमी डबल इंजीन न्ही ट्रिपल इंजीन सरकार म्हणून मोठ्या नेटात सांगता. आणि ताकाच लागून गोंयांत जो 50 वर्सांनी जो विकास जावनाशिल्लो तो विकास आमी ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात पळयलो आणि आमी स्वप्न पळयता फुडल्या 25 वर्सांचें. आमी विकसीत भारत 2047 हे करता आसतना विकसीत गोवा 2047 हे करचें हें स्वप्न मुखार आमचें आसा. आमी राजकारण जर करता आसत जाल्यार नेशन फर्स्ट द्वितीय पार्टी तृतीय आमी ह्या भावनेंतल्यान आमी राजकारण करता. आमचें राजकारण हें स्वता खातीर ना आणि त्याच खातीर भारतीय जनता पार्टी ह्या प्रदेशात ही फुडली 100 वर्सां आसची म्हणूनच तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यालय आमी आमच्या कदंबा पठाराचेर सुरू करता. येता ते जनरेशन हे सातत्यात भारतीय जनता पार्टीक याद करतले. आमी म्हणून म्हटलां घडये कदाचित मनीस आयज आसता फाल्यां नासता पण भारतीय जनता पार्टीचें काम हे सदोदीत ह्या प्रदेशात उरचें. येता ते नवीन जनरेशन ह्या भारतीय जनता पार्टीच्या कामा कडेन आकृश्ट जावचें आणि देश प्रथम ह्या भावनेंतल्यान जेन्ना आमी काम करता म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ह्या भावनेंतल्यान जेन्ना आमी काम करता सुराज्य आणि रामराज्य ह्या भावनेंतल्यान जेन्ना आमी काम करता कारण रामाची प्रतिष्ठापनाय बी ह्याच सरकारात केली. रामराज्य मोदीजींनीच हाडलें सुराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचें मोदीजींनीच हाडलें आणि ते मेंटेन दवरपा खातीर सातत्यात आमचें सरकार हें सदोदीत काम करतलें. हें स्थापना दिनाच्या दिसा म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता आणि खरोखरूच म्हणजे म्हाका म्हणटा आसतना भारतीय जनता पार्टीतलो सेकंड जनरेशनांतलो लिडर हें सांगता आसतना ही संद भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ नेतृत्वात गोंय राज्याच्या श्रेष्ठ नेतृत्वात म्हाका दिली आणि गोंयच्या लोकांची सेवा करपाची कंटिन्युअसली 6 वर्सां ही म्हाका दिली. त्या खातीर हांव म्हज्या श्रेष्ठ नेतृत्वाचो खरोखरूच आभार व्यक्त करता. गोंयच्या जनतेचो आभार व्यक्त करता. भारतीय जनता पार्टीक तुमी दिल्लो प्रेम तुमी दिल्लो मोग फाटल्या 1980 पासून आतां पर्यंत तुम्ही सगळ्या जाणांनी म्हणजे गोंयच्या तमाम पेडण्या पासून काणकोण पर्यंत म्हणजे असंख्य कार्यकर्ते आणि असंख्य हितचिंतक असंख्य लोक म्हणजे मतदार आसतले कार्यकर्ते आसतले हितचिंतक आसतले हांच्यांनी भारतीय जनता पार्टीक वेगवेगळ्या पद्दतीचो केल्लो सपोर्ट म्हणूनच तर आज भारतीय जनता पार्टी सत्तेर पावली. आयच्या दिसा हांव परत एकदा गोंयच्या तमाम लोकां कडेन मागता की अशाच पद्दतीचो तुमचो सपोर्ट मोग आनी हितचिंतकां कडल्यान तुमचो आशिल्लो सपोर्ट हो आमच्या खातीर हो सदोदीत आसचो हीच भावना आज हांव परत एकदा स्थापना दिनाच्या निमित्तान हांगासर व्यक्त करता आणि सगळ्या जाणांक आयच्या रामनमीच्यो खूब खूब शुभेच्छा दिता. देव बरें करूं. धन्यवाद दोतोर. भिवपाची गरज हे म्हणून आश्वस्त करपी दोतोर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. दामू भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. श्रीपाद भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. हांव परतकर सराकडे मागता की ताणी हांगा येवन वोट ऑफ थँक्स सगळ्यांक भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाक आयज आमी व्यासपीठाचेर आशिल्ले माननीय अध्यक्ष तशेंच माननीय मुख्यमंत्री आमचे श्रीपाद भाऊ आणि आमचे सिद्धार्थ भाऊ तशेंच आमदार कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आयज आयतार 6 एप्रिल रामनवमीचे तुमकां सगळ्यांक मनापासून शुभेच्छा. 6 एप्रिल 1980 ह्या दिसा आयतार आसलो आणि ते दिसा इस्टर संडे आसलो. इस्टर संडे आता 20 तारखेर येतलो म्हणटकच आमचे एक सिग्निफिकन्स म्हाका दिसता आणि आमचे अडवाणी जी सदांच म्हणटाले जिजस क्रायस्ट फ्रायडे ह्या संवसाराच्यान गेले संडे परत जिवंत जाले तशें आमची पार्टी जनसंघ विलीन जाली जनता पार्टीन आणि परत एकदा भारतीय जनता पार्टी म्हणून वयर येयली आणि आज पर्यंत
देशाचे म्हणजे जगातली सगळ्यात व्हडली पार्टी म्हणून आम्ही गणनिवड केली होती. हे सगळ्यात श्रेय हे कार्यकर्त्यांना. आजचा विषय सांगतात की तरुण भारताचेर सगळ्यांची आमची मुलाखत येईल खूप जणांच्यो आणि आम्ही सगळे एकाच विचारान चित्ता आणि एकाच विचारान चलता हे तेजे वयल्यान कळटा. तुम्ही पळयात सगळ्यांनी कार्यकर्त्यांक श्रेय दिल्ले आसा आणि कार्यकर्त्यांच्या आधाराचेर आम्ही सरकाराक घडयता पार्टी चलयता हे आपोआप कळटा. आम्ही कोणा कडेन एकामेका कडेन उलोवना, भाऊ उलोवना म्हजे कडेन, हांव उलोवना बाकी कडेन. सगळ्यांचे म्हणणे अशें की कार्यकर्तो हो श्रेष्ठ. अशा या कार्यकर्त्याक नमन करून तुमच्या सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा हो कार्यक्रम सोंपलो अशी जाहीर करता. ना प्रदर्शनी सगळ्याकडे निरीक्षणासाठी जावचे आमचे मान्यवर आणि सगळे आमदार मिळून प्रदर्शनीचे उद्घाटन करतले आणि मागीरच सगळ्यांनी प्रदर्शनी पळोवनूच मागीर वचचे. एक महिने परत एवढे उडून एक जबाब